राजवीर, तुम्ही अचानक कसे काय आलात शाळेत? तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असताना मी येणार नाही असं होऊ शकत नाही. तुम्हाला खरं सांगू, पोलीस मला बाजूला घेऊन गेले ना, तेव्हा मला वाटलं आता सगळं संपलं, काहीच नाही होऊ शकत, शाळा बंद होणार. पण मग ऐन वेळेला तुम्ही आलात आणि सगळं नीट झालं. तुम्ही मुलांना पाहिलं, किती खुश झालेली मुलं. खूप दिवसांनी मी त्यांना हसताना बघितलं. मला तुम्हाला असताना बघायचं होतं. मला खूप दिवसापासून ते मिसिंग होतं. जरा शाळेचे टेन्शन होतं ना, त्यामुळे मलाच काही सुधरत नव्हतं. आता झालंय ना सगळं नीट, पण मग आता स्माइल करा ना. बघा किती छान दिसतात. काय झालं? दुखतोय हात. मनवा वळ आहेत तुमच्या हातावर. ते पोलिसांनी घट्ट धरलेलं ना, तेव्हा झालं असेल, मलाच नाही कळलं. खूप त्रास होतोय का तुम्हाला? नाही, खूप नाही. मी डॉक्टरला बोलवू का मनवा? अहो नाही, एवढ्यासाठी कशाला डॉक्टर, मी घरी जाऊन मलम लावते. नक्की? हो नक्की. नक्की ना? नक्की राजवीर. फोन का नाही उचलते मनवा? काय झालं माही? मनवा अजून नाही आली? अरे केव्हापासून तिला फोन लावते, उचलतच नाहीये ती. राजवीर सुद्धा बाहेर गेलाय. काय चाललंय काही कळतच नाहीये मला. आता मी काही बोललो ना तर तुला राग येईल. मी पण खरंच सांगतो, मनवा हे अत्यंत चूक करते. मी तिच्याबरोबर त्याचे परिणाम आपल्यालाही भोगायला लागणार आहेत. अरे पण ती जे काही करते ते शाळेतल्या मुलांसाठीच करते ना. मान्य आहे मला, पण तिचा मार्ग चुकीचा आहे माही. आता तू सांग, पालिकेने तिच्यावर कारवाई केली, काय राहिलं? आणि तिच्याबरोबर आपल्या मोहिते पाटील घराण्याचं नावही खराब ना. असं काहीतरी बोलू नकोस. बातम्या बघतेच ना माहिती. मग मी अजूनही सांगतोय, तिला फोन कर आणि बोलवून घे. अरे कधीपासून फोन लावते तिला, फोन उचलतच नाहीये. घ्या, काय बोलावं आता? सॉरी राजवीर. कशासाठी? आज तुम्ही नाही म्हणत असताना मी सकाळी घराबाहेर पडले. पण आय एम रिअली सॉरी, माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. ठीक आहे, सॉरी वगैरे नका म्हणता तुम्ही. पण थँक्यू तर म्हणू शकते ना. अगदी मनापासून थँक्यू. तुम्ही होता म्हणून हे सगळं शक्य झालं राजवीर. चला आज जाऊया. माई पण वाट बघत असते. चला. मोहन, तू जरा एक काम करतोस का? तू जाऊन येतोस का तिच्या शाळेकडे? नाही बाई, मी गेलो असतो, पण मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल. का? आतापर्यंत तिच्यावर कायदेशीर कारवाई झाली देखील असेल. नाही, असं काही होणार नाही. मीच जाते तिकडे. माई, ग, मनवा केव्हापासून तुला फोन लावते, तू उचलत का नाहीयेस फोन? मनवा सांग ना काय झालंय ते. राजवीर तू तरी सांग, मला काळजी वाटत होती मनवाची. माई, काळजी करण्यासारखं काही नाहीये, सगळं ठीक झालंय. म्हणजे? पालिकेने नोटीस मागे घेतली मी. अरे काय सांगतोयस? हो, आता शाळा तिथेच भरणार जिथे आधी भरायची. खरंच? चला चांगलं झालं, शाळा सुरू राहते हे ऐकून खूप आनंद झाला.
मनवा, तुझ्यामुळे त्या मुलांना शिक्षणाचा हक्क परत मिळाला. खूप चांगलं काम केलंस तू. नाही माई, खरं तर माझ्यामुळे काहीच झालं नाही. राजवीर ऐन वेळेला पोहोचले म्हणून अधिकाऱ्यांनी नोटीस मागे घेतली. मोहन, ऐकलंस ना? नोटीस मागे घेतलीये. हो, ऐकलं ना माई. मला तर खात्री होती सगळं व्यवस्थित होणार म्हणून. तुझं अभिनंदन मनवा. थँक्यू काका. चला, तुम्ही दोघं फ्रेश व्हा, मी काहीतरी खायला करते. नाही नको, मी करते. नाही, मी तुला आज तिकडे फिरकू सुद्धा देणार नाही. तू जावत, मी करते. ठीक आहे. अजून कसे आले नाहीत हे? एव्हा ना यायला हवे होते. फोन सुद्धा उचलत नाहीयेत. काय झालं असेल कुणाच ठाऊक. काही कळायला मार्ग नाहीये. पोलीस सुद्धा तिथे आले. मी कधीपासून फोन करते तुम्हा दोघांना. फोन का नाही उचलते तुम्ही? नितीश, तू तरी फोन करून सांगायचं ना मला. काय झालं तिथे? सांगा ना. सगळं ठीक आहे ना? आरती, सगळं ठीक आहे. काही काळजी करू नको. मग काय झालं? आरती, तू मनूला बघायला पाहिजे होता. अगदी ठामपणे न घाबरता तिने विरोध केला, लढा दिला. आज तिच्याकडे बघून ना खूप अभिमान वाटला मला. शाळा तिथेच सुरू होईल ना? हो, तिथेच सुरू राहील. ऐन वेळेला राजवीर आले, त्यांनी सगळं सॉर्ट आउट केलं. आता पूर्वी जिथे ती शाळा भरवायची ना, तिथेच शाळा भरवणार ती. चला, देव पावला म्हणायचा. मी सांगत होतो ना, किती काळजी करत होतीस, किती टेन्शन घेत होतीस. मी पटकन देवापुढे साखर ठेवून येते. चला, तुझ्या आईचं टेन्शन गेलं, नाही तर फार टेन्शन घेते. बाबा, तुम्हाला खरंच वाटतं हे सगळं राजवीर जिजूंमुळे शक्य झालं? हो, ऐन वेळेला ते आले म्हणून तर शक्य झालं ना. ही वेळ येण्याआधीच त्यांनी जर काही केलं असतं तर बरं झालं असतं. ते एवढे मोठे बिझनेसमॅन वगैरे आहेत ना. मग ही परिस्थिती कशी आली? मुळात म्हणजे तुम्ही त्यांचं जे कौतुक करताय ना, ते मला अजिबात पटलेलं नाही. तू असा का विचार करतोयस? जे काही झालं ते तुझ्या डोळ्यासमोर झालं ना. बाबा, ताई त्यांची बायको आहे. तिच्या पाठीशी उभं राहणं हे त्यांचं कर्तव्य आहे. यात कौतुक करण्यासारखं असं विशेष काय? नाही, चुकतोस. तू पूर्वग्रह दूषित विचार करतोयस. बरोबर आहे, कारण याआधी ते तसं वागलेत म्हणूनच माझं मत त्यांच्याविषयी तसं झालं. असो, मी जरा फ्रेश होऊन येतो. एक गोष्ट धड होत नाहीये. किती प्रयत्न करा, किती डोकं लावा, त्याला काहीच लागत नाहीये. सगळी मेहनत फुकट गेली. वाटलं होतं मनवाला हाताशी धरून राजवीरला अद्दल घडवता येईल, पण आता असं वाटतंय राजवीरच्या आधी मनवालाच अद्दल घडवावी लागेल. मोठ्या गुरमीत बोलली होती ना, लाज देणार नाही म्हणून. मनवा जी गुरमीच पहिली नाही उतरवली ना, तर नावाचा मोहन मोहिते पाटील नाही. दवे, उद्याच्या सगळ्या मीटिंग पोस्टपोन करा. येस.
मिस्टर पाठकांबरोबरची मीटिंग महत्वाची आहे, ती झाली पाहिजे. ओके. राजवीर हं? कॉफी. मी सांगितली नव्हती कॉफी आता. हो पण मला माहिती आहे तुम्हाला यावेळेला कॉफी लागते. Thank you. बरं ठीक आहे, मी बाकीचे काम बघते. आव सॉरी, अहो नाही ठीक आहे. माझ्या लक्षात नाही आलं. अजून दुखते ते. नाही एवढं नाही. इथे बसा अहो खरंच प्लीज प्लीज. इथे बसा. राजवीर एक मिनिट. मी स्वतः तर लावणार नाही मला, तर मी लावतो. राजवीर राहू दे, मी रात्री लावते. प्लीज प्लीज ऐका माझं. हे आता लावा, उद्या सकाळपर्यंत बरं वाटेल. वाटेल उद्या सकाळपर्यंत बरं. शो हॅपी. शाळेचं सगळं सॉल्व्ह झालंय. आय होप तुमचं सगळं मनासारखं झालंय आता. हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. मला तर वाटलं होतं हे सगळं प्रकरण आणखीन काही दिवस, इनफॅक्ट काही महिने सुरू राहील. मी असताना तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाही. परत असं कधी झालं तर आजच्या सारखंच एकत्र राहूया. जे काही हँडल करायचं ते मी करेन. तुम्ही मध्ये पडण्याची गरज नाही, कारण तुम्हाला त्रास झालेला मला नाही चालणार. बरं ठीक आहे, तुम्ही आधी कॉफी घ्या, थंड होईल. तुम्हाला काय वाटतं, मीडियाला ही बातमी कशी कळली असेल? मलाही कळत नाही. पण एका अर्थी चांगलंच झालं ना, आपल्याला मदतच झाली, आपलीच बाजू भक्कम झाली. मला काय वाटतं माहितीये, आपण चांगल्या मनाने एखादी गोष्ट केली ना की चांगली माणसं स्वतःहूनच मदतीला येतात, आपल्याला साथ देतात. तुम्हाला माहितीये आज सगळ्यात जास्त आनंद मला केव्हा झाला? केव्हा? नितीश आणि बाबा आले ना तेव्हा. खूप छान वाटलं. आणि मी आलो तेव्हा? हसताय काय? मला बघून छान नाही वाटलं तुम्हाला? आनंद नाही झाला? तुम्हाला बघून आनंद झाला, पण त्याहीपेक्षा जास्त माझा आत्मविश्वास वाढला. राजवीर, तुमच्या साथीने मी कितीही कठीण परिस्थितीवर मात करू शकते. तुम्हाला कल्पना पण नाही राजवीर, तुम्ही माझ्या शाळेतल्या मुलांसाठी काय केलंय. मी मुलांसाठी नाही म्हणणार, जे काही केलंय तुमच्यासाठी केलंय. कळलं? आओ आईस्क्रीम. अरे आज अचानक आईस्क्रीम? असं सहज घ्या ना. नितीश, नितीश आईस्क्रीम. तू बाहेर फोनवर बोलतोय, फोन झाला की येतो. तुमच्याकडे फोन आहे ना आता? हो का? जरा प्लीज मनूला फोन लावा ना. आत्ता? ते शाळेचं सगळं व्यवस्थित झाल्यापासून माझं काय बोलणंच नाही झालं तिच्या बरोबर. नाही बरोबर आहे, करायला हवाय, पण मला असं वाटतं तू आज नको करू, उद्या कर. का? ती काय झोपली नसेल आता? हो झोपली नसेल, पण इतके दिवस बिचारीची दमछाक चालू होती. आज जरा आराम करू दे तिला. बरं ठीक आहे, पण काय हो, आपली मनू खूप खुश असेल ना आता? हो, खूपच खुश होती. तिच्या मुलांच्या शिक्षणातला अडथळा दूर झाला याचं समाधान होतं तिच्या चेहऱ्यावर. आणि का नाही असणार, तिच्या लढ्याला यश मिळालं. मी खरं सांगू का, मी मनूला सतत म्हणते की हे करू नको, ते करू नको, पण खरं सांगू, मला आत्ता खूप कौतुक वाटतंय तिचं.
मला असं वाटलं होतं की लग्नानंतर सगळ्या गोष्टी बदलतील, पण माझी मनू नाही बदलली. तिने तिची समाजसेवा चालू ठेवली, तिची शाळा चालू ठेवली. आणि मला खात्री आहे तिने हातात घेतलेलं व्रत ती कधी सोडणार नाही. मला ना आत्ता जाऊन तिला मिठी मारावीशी वाटते. खूप आठवण येते ना मनूची तुला. ठीक, उद्या सकाळी उठलीस ना तर पहिला फोन दिला कर. चालेल. हा नितीश कुठे राहिला? नितीश, अगं त्याचा महत्वाचा फोन कॉल आहे, ते झालं की येतो म्हणा. अरे हा पण बा आला. कुठे होतास तू? कधीपासून हाका मारते तुला? आई महत्वाचा कॉल होता, बोलत होतो. ठीक आहे, हरकत नाही. बस आईस्क्रीम खा. नाही नको, नंतर घेईन मी. अरे पण काही नंतर घेईन सांगितलं ना. नितीश थांब. काय झालं? काय नाही बाबा, झोप आली आहे, जातो झोपायला. थांब. बस. नीट सांग, नक्की काय झालंय? केलीस का फायनल? नाही, का? इतका का उशीर लागतो? कारण बाबा जी जागा आम्ही ऑफिससाठी बघितली, तिचं 50 लाख रुपये डिपॉझिट आणि 2 लाख रुपये महिन्याचं भाडं. मला कळत नाही बाबा, एवढे पैसे मी कुठून आणू? होते नव्हते ते सगळे पैसे मी बिझनेस मध्ये लावले. धना, हा? राजवीर आणि मनवाला बोलवलंस ना? हो बोलावलं. हे काय आलेच? कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी. थँक्यू. मनवा, अभिनंदन. थँक्यू काकू. तसं मी आल्या आल्या तुझं अभिनंदन केलंच आहे, पण पुन्हा एकदा अभिनंदन. नंदा अभिनंदन कर. अगं वहिनीची शाळा आता सुरूच राहणार आहे. हो करते. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. धना, हा? वाट सगळ्यांना. हो. मनवा, तुला आवडतो ना म्हणून गाजराचा हलवा केलाय. थँक्यू माई. अगं तुझं कौतुक कसं करावं ना ते कळतच नव्हतं मला. म्हटलं तुला आवडतो तसाच अगदी गाजराचा हलवा करते. खूप छान झालाय. राजवीर तुम्ही पण खाऊन बघा ना. मस्त झालाय माई. मनवा, तू टीव्ही बघितलंस की नाही? सगळीकडे तुझंच कौतुक चाललंय. मनवा, अगं तू मोहिते पाटलांच्या घराचं नाव मोठं केलंस. वस्तीतल्या मुलांच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिलीस. सगळीकडे अगदी तुझं कौतुक चाललंय. काय माही, एवढी मोठी कामगिरी केली तिने, कौतुक तर होणारच ना. काय म्हणाले तुझे श्रीनिवासन साहेब? खूप चांगली ओळख होती ना तुझी त्यांच्याशी. हो, फोन आला होता ना. म्हणाले यापुढे काही प्रॉब्लेम येणार नाही म्हणून. मनवा, मुलं सुद्धा खूप खुश झाली असतील नाही?
हो माई, मुलं खूप खुश आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यात त्यांनी खूप साथ दिली. शाळा सुरू राहणार आहे हे कळल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर ते हसू होतं ना, ते बघून खूप समाधान मिळालं. हो, तुझा अगदी जीव आहे त्यांच्यावर. ती मुलं जीवकी प्राण आहेत माझं. ती खुश की मी खुश. मनवा वहिनी, थोडासा हलवा घ्या. नाही नाही नाही, मला आता हात संपला. थोडासाच. खरंच नको धनाताई. माई, अगं विचारतेस काय वाट? माई